निर्यात व्यवस्था कोलमडल्यामुळे पुणे जिल्ह्यातील कांदा उत्पादक देखील संकटात सापडलाय। चाकण बाजार समितीतली ही दृश्य आहेत। या ठिकाणी दररोज 50,000 पोत्यांची आवक होते, मात्र निर्यात ठप्प आहे आणि त्यामुळे भाव 10 ते 12 रुपये किलोपर्यंत घसरले। उत्पादन खर्चही निघत नसल्याने हवालदिल झालेला शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडला। परिणाम सध्या कांद्यावरती कसा परिणाम पाहायला मिळतो? आवक कशी आहे? कांद्याची आवक आमच्या मार्केटला साधारणपणे 100 ते 110 गाडीची कांद्याची आवक आहे। कांद्याचे बाजार साधारणपणे 10 ते 12 रुपये मार्केट आहे। युद्ध असल्यामुळे कांद्याला मागणीचे प्रमाण बरं कमी प्रमाणात असल्यामुळे कांद्याचे हे बाजार स्थिर आहे। जर युद्ध चालू नसतं तर साधारणपणे 15 ते 20 रुपये त्या दिवसात कांद्याचे बाजार भाव झाले असते। आणि कांद्याला मोर मागणी नसल्यामुळे चाकण मार्केटला कांदे 10 ते 12 रुपयेच खपतात। शेतकऱ्याची अपेक्षा कमीत कमी कांदे 15 ते 20 रुपये खपले पाहिजे। ज्यावेळेस 15 ते 20 रुपये कांदे खपले जातील त्यावेळेस शेतकऱ्याचे मनसोक्त पैसे होतात। 10 ते 12 रुपये कांद्यामध्ये शेतकऱ्यांनी जो खर्च केला आहे त्या खर्चाची मुद्दल पण उभी राहत नाही। या गोष्टीमुळे शेतकरी नाराज आहे। पुढच्या काळामध्ये सुद्धा युद्ध जर थांबलं नाही तर काय परिस्थिती उद्भवेल? युद्ध जर नाही थांबले तर कांद्याचे बाजार जे 10 ते 12